रमी पे आओ ना महाराज अशा पद्धतीच्या आकर्षक आणि प्रलोभन दाखवणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून खरं तर ऑनलाईन ह्या ज्या काही जुगार आहेत ते मोठ्या प्रमाणात फोफावल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्याचाच एक बळी जो आहे तो या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील 22 गावामध्ये एक कुटुंब त्याला बळी पडल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर लक्ष्मण मारुती जाधव असं या युवकाने जे आहे त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि मुलाला ठार करून किंवा त्यांचा विष पाजून त्यांची हत्या करत या ठिकाणी आत्महत्या स्वतः देखील केलेली आहे आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी ह्या सर्व प्रकारामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे। खरं तर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून या ठिकाणी या तरुणाने कर्जबाजारीपणा झाला आणि त्यातून हे आत्महत्या केल्याची चर्चा जी आहे ती या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळते। आपल्यासोबत 22 गावातले ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबरीनं काही पदाधिकारी आहेत। खरं तर हा सगळा प्रकार धक्कादायक आहे। एका युवकाने आपल्या पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांना विष पाजून मारलं आणि स्वतः आत्महत्या केली। काय हा सगळा प्रकार आहे? कुठे चाललंय आपलं संपूर्ण हे समाज? हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे। आज मी जिल्ह्याच्या वतीनं जाधव कुटुंबियांना सांत्वन पण भेट दिली। काल आमच्या सरपंचांनी फोन केला की लक्ष्मण मारुती जाधव या युवकानं ऑनलाईन गेम असतील, एक दुसऱ्या प्रकारचा ट्रेडिंग गेम आहेत, काही लाल निळे त्याच्यात कॉलम केले जातात, कोडिंग, तर त्या माध्यमातून जवळपास 1.25 एकर जमीन म्हणजे 12-1 लाखाची जमीन, 3-1 लाखाचा प्लॉट, ट्रॅक्टर एकदा विकलं, ट्रेलर एकदा विकलं, 30-35 लाख रुपये त्या तरुणानं ह्या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून घालवले आणि कर्जबाजारी होऊन ज्यानं स्वतः प्रेमविवाह केला होता, तेजस्विनी मुलीचं नाव आहे, त्या मयत दुर्दैवी माझ्या बहिणीचं त्या, आणि त्याच्यासोबत विवाह केल्यानंतर प्रेमविवाह केल्यानंतर 2 वर्षाच्या मुलासह आत्महत्या करणं हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि हे तरुण पिढीला आपण आज आलात, मी आपले धन्यवाद देतो। हा समस्त ग्रामीण भागात नाही, शहरात नाही, महाराष्ट्रातला प्रश्न आहे। तरुण अशा टाईपच्या व्यसनामध्ये वाहत चालले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात हा प्रकार वाढतो आहे। आपल्या माध्यमातून तरुणालाही आव्हान करतो, महाराष्ट्र सरकारला आव्हान करतो, त्यासोबत ह्या सेलिब्रिटीला आव्हान करतो। काही जण जे ऑनलाईन गेम खेळा म्हणतात, रमी खेळा म्हणतात, मला पैसे आले म्हणतात। अरे बाबा, तुला 10 रुपये येत असतील, पण त्या 10 रुपयाच्या नावाखाली माझे असंख्य तरुण, शेकडोनीशी तरुण आज उद्ध्वस्त होतात, कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। खरं तर अनेक प्रलोभनं त्यावरती दाखवली जातात। वेगवेगळ्या पद्धतीच्या गेम्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे जुगार म्हणता येईल त्या ज्याला की ज्या पद्धतीनं खेळले जात आहेत। असे काय प्रकार घटना किंवा तुमच्याकडे काय कानावर आलेले असतात किंवा काय काय ऑनलाईन हे जे मी सांगू इच्छितो की ऑनलाईन गेम असेल, रम्मी असेल, ट्रेडिंग, कोडिंग प्रकार असेल, ह्याच्यापेक्षा लोककलेला वाव दिला पाहिजे। याच्या नावाखाली महाराष्ट्रात किती लोककला केंद्र आहेत माहीत नाही, पण परवा माझ्याकडे समोर एक उदाहरण आलं की 4 एकर जमीन 1 कोटी रुपयाला विकून त्यानं त्या लोककलेला इतका मोठा वाव दिला आहे की कधी कधी दुर्दैव आहे। अरे, स्वतःचं कुटुंब बघ, स्वतःचं कल्याण कर, लोककलेला प्रोत्साहन दे, पण त्याच्यासोबत स्वतःचं 4 वर्षाचं लेकरू रस्त्यावर आणत असेल तर हे दुर्दैवी आहे ना। असे खूप मोठे असे प्रकार सध्या सगळ्या ठिकाणी घडत आहेत। शासनानं जे पत्त्याचे क्लब असतील, मटका असेल, अवैध दारू असेल, याकडे तर विशेष लक्ष दिलंच पाहिजे, परंतु त्याचसोबत याकडेही या ऑनलाईन ट्रेडिंग गेमिंगमध्येही लक्ष द्या आणि ह्या लोककलेच्या नावाखाली जो बाजार सध्या महाराष्ट्रात चालू आहे तोही कुठंतरी थांबविला पाहिजे। आणखी काही ग्रामस्थ आहेत। खरं तर तुमच्या गावावर आज हा प्रसंग ओढवलेला आहे। गावातल्या एक तरुणाने संपूर्ण कुटुंब या ठिकाणी संपवलेला आहे। काय प्रकार होता, काय नक्की त्याच्या संदर्भात तुम्हाला काय कल्पना आहे का, आणि काय त्याचं काही त्याला कोणी त्रास देत होतं, पैशासाठी तगादा लावला होता, काय परिस्थिती? असं पाहिलं तर सध्या गाव किंवा गावातील युवक असतील किंवा कुठलाही व्यक्ती असेल गावातला, एकलकोंडी बनत चालला आहे। कोण कोणापाशी आपलं मन मोकळं करत नाही आहे सध्या। मलासुद्धा काल, मी गावातला ग्रामपंचायत सदस्य आहे, पण मी त्या स्पॉटला गेल्यानंतर मला पहिल्यांदा काल कळालं की तो मुलगा ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये होता। आता त्याला कर्ज झालं होतं, त्याला कुठल्या माध्यमातून कर्ज झालं होतं हे आम्हाला काय माहिती नव्हतं। त्यानं कर्ज फेडलं, जमीन वगैरे विकून, प्लॉट विकून, पण काल अक्षरशः त्यानं आत्महत्या केल्यावरच आमच्या लक्षात आलं की तो ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागला होता। मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा,
त्या काल जो मुलगा वारला त्याला एखाद दुसरा मित्र असेल, त्या मित्राला तर कमीत कमी ते माहिती असेल की बाबा हा माझा मित्र आहे, तो ऑनलाईन गेमिंग करतो आहे. मग त्या तशा मित्रानं यांना त्याच्या पालकांना सांगणं किंवा गावातल्या इतर प्रतिष्ठित माणसांना सांगणं काम होतं त्या मित्रांचं. आणि त्यांनी जर असं सांगितलं असतं तर त्या व्यक्तीला आपण त्यापासून थांबवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला असता आपण. आर्थिक मार्गाने नाहीच नाही, पण त्याला एक मानसिक स्थैर्य दिलं असतं आपण, मानसिक आधार दिला असता आणि त्याला त्याच्यापासून प्रवृत्त करता आला असतं आपल्याला. पण मग हे सगळे जे प्रकार आहेत ते का तुमच्याच गावात चालत आहेत का आसपास पण आहे, जिल्हा राज्य कुठे कुठे काय पाहायला मिळते, काय ऐकायला मिळते काय? आता गाव जर म्हणलं तर देशातलं प्रत्येक गाव हे आता इंटरनेटनं जोडलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं कोणच अडाणी नाही. प्रत्येकाला प्रत्येक ऑनलाईन गेम किंवा सगळं यूट्यूबच्या माध्यमातून सगळं कळायला लागलं आहे. कसं खेळायचं हे सुद्धा सगळं शिकवलं जातं यूट्यूबमधून. त्यामुळं अडाणी कोण नाही आणि हे पूर्ण देशामध्येच चाललेला प्रकार आहे ना. त्यामुळं असं काही नाही की आपलं फक्त गावातच आहे का. आज माझ्या गावात आहे म्हणजे शेजारच्या गावामध्ये पण असणार आहे, राज्यात पण असणार आहे, देशात पण असणारच आहे. आता याच्यावर कसं आहे, सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. मुलांचं संगोपन होत असतानाच त्याला थोडंसं नियमबद्ध संगोपन झालेलं चांगलं आहे. शाळेमध्ये, घरामध्ये, कॉलेजमध्ये असताना थोडं विचाराची जोपासना त्या मनावर झालेली चांगली असेल. खरं तर गावचे सरपंचसुद्धा येत आहेत. सरपंच साहेब, खरं तर तुमच्या गावात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. खरं तर गाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध व्हायला पाहिजे, मात्र अशा वाईट घटनेने तुमचं गाव चर्चेत आलेलं आहे. पण मग सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? सरकारने यावरती काही निर्बंध आणावेत का, काय वाटतं? सरकारने हे ऑनलाईन गेम पूर्ण बंद करावी, म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबाच्या जे आजी विषय व्हायला लागलेत हे थांबले जातील. त्यात सरकारने स्वतः थोडं लक्ष घालावं. ह्याच्यापेक्षा म्हणजे त्यांनी जेवढं लक्ष घालेल तेवढं बरं होईल बाबा. हे ऑनलाईन गेम वगैरे ते पुन्हा सट्टाबाजी, अवैध धंदा, पुन्हा क्रिकेट म्हणा, क्रिकेटच्या ह्याच्यावर सुद्धा सट्टाबाजी लावतात. पुन्हा ती जाहिरात करणारे हिरो येते, यांनी जाहिराती न करायला पाहिजे. ह्यांच्या जर जाहिराती केल्या तर हे जनतेने सध्या पिक्चर बघणं सोडून द्यायला पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे, असा विषय केला पाहिजे. मग त्या पद्धतीनं जर शासनानं थोडे बहुत त्याच्याकडे लक्ष दिलं तर आळा बसेल असं मला पण वाटतंय. आणि जवळचे जे आता बरेच म्हणजे ते ऑनलाईन म्हणजे काय करायला लागले कळत नाही. स्वतः 1% बसलेले असते संध्याकाळी 12-12 वाजेपर्यंत. म्हणजे एखाद्या वेळेस जर जायला लागला, आपण कुठं आला बाहेरनं जर 12-12 वाजेपर्यंत एकटंच बसलेलं असतं ते गेम वगैरे खेळत. म्हणजे काय करायला म्हणून विचारायचं ते अवघड आहे. ते लगेच ह्याचा विषय येतो, कारण ते बोलायलाच नसते कोणाला. म्हणजे माणसाचे संवादच बंद झाले. ती एकमेकाला बोलायला कोण जवळ येत नाही, चर्चा करायला येत नाहीत ना, काय नाही. जस्ती त्याच उद्योगात आहेत फक्त ऑनलाईनच्या युवापुढी. आता हे जे लोक आहेत ते काम करायला त्यांनी कष्ट केल्याशिवाय तर काय जमत नाही. पण मुलगा काय करायला त्यांच्या पालकाला माहीत नसते, कारण आमच्या सरकारला सध्या माहीत होऊन गेलं. ज्यावेळेस काल आम्ही सकाळी 9:30 वाजता तिथे गेलो, त्यावेळेस 12 वाजता माहीत झालं. त्याच्या ते वया वगैरे ज्यावेळेस साहेब त्या पोलीसवाल्याला सापडल्या, त्यावेळेस त्यांच्यासंगत चर्चा केल्यानंतर आम्हाला माहीत झालं की ते ऑनलाईन गेममध्ये पूर्ण भरफटून गेलेला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्या बाबा देणं झालं म्हणल्यानंतर 1 एकर जमीन विकून, प्लॉट विकून त्याचे पैसेही केले होते. पण त्याला अजून नंतर झाले का की त्या ह्याच्यात ती हँग झाला 2 दिवसातच, आणि त्याने ते सगळे जीवन यंत्रणा संपले. पण ते स्वतः संपवले, पण ते कुटुंबच अख्खं हे करून टाकले त्यांना, असा विषय झाला. किती देणं झालं तर काय आकडा काय समोर आला? त्याचे आता पहिले तर 20-25 लाख रुपये दिलेच होते रे, ते टेलर विकून, प्लॉट विकून. आता पुढे किती झालं आकडाच आपल्याला माहीत आलेला नाही ना पुढे, तर सांगायचं कसं आपण. पोलीस तपासात काय अंदाजे काय? अंदाजे तसं काय सांगता आलं नाही कोणालाच पोलीसवाल्याला. त्या फक्त ते पोलीसवाल्याला एक ती 40-50 लाखापर्यंतचा विषय झालेला असणार आहे. पहिलं देऊन नंतर झालेला असल्यामुळे ती त्याची बुद्धीच काम केलेली नाही त्याची. पुन्हा एक ड्रायव्हर माणूस जर सर्वसामान्य जगणारा, पण ती चलती त्या गेममध्ये फिरला, ते अडकतच गेला, असा विषय झालेला आहे. काय सुसाईड नोट किंवा असं काही होतं का तिथे आढळलं? नाही, तसं काय नाही दिसलं नाही. त्याच्या ते वया वगैरे सापडल्या, ते लाल अक्षरानं आणि काळ्या अक्षरानं लिहिलं. त्याच्यानंतरच पुन्हा SP साहेबांनी ते विषय काढला त्याच्यावर की ऑनलाईन गेममध्ये पूर्ण येऊन गेलो. 3 वया होते त्याच्यात सर, भरलेले होते सगळे. भरलेलं होतं सगळं. त्यानं ते लिहिलेलं किती काय पॉईंट कसं काय ते आपल्याला कळतच नाही ते काय लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे ते त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पुन्हा आम्ही ते जाऊन यायचं, घेऊन यायचं, ह्याच्याच विचारात सगळं हे केलं. पुन्हा गावात काय कोणी सावकार, कोणी पैसे दिलेले लोक काही तगाद्याला वगैरे काय? तसं बी काय नाव पुढे नाही कोणाचं. तसं त्यानं काय म्हणलेलं नाही कोणापाशी, कोण सावकार वगैरे असं कोणाकोण घेतलं काय अमाऊंटचा काय विषयच बोललेला नाही आणि माहीत बी झालेलं नाही कोणाला ते विषय. पण मग यावरती काय असं काही चळवळ व्हायला पाहिजे, काय वाटतंय? चळवळ व्हायला पाहिजे ना, गावात पण जागृती व्हायला पाहिजे. सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करायला पाहिजे. व कोण काय करलं आहे मोबाईलमध्ये, समजा ज्याच्यापाशी बसतं त्यानं बी माहिती कळवायला पाहिजे. आम्हाला नाका कळणं गेले, पण त्याच्या पालकापर्यंत ती माहिती न्यायला पाहिजे त्यांनी, किंवा त्याच्या जवळच्यानं त्याला सांगायला पाहिजे. एकमेकाला जर साखळी बनवून राहिली तर हे मोबाईलचा विषय स्टॉप होणार आहे. नसतं हे कसं होणार आहे, ते मोबाईलमध्ये आहे त्याचा जे मित्र त्याला ते तिथलं इथं बोलून ते ह्याच्यावर बोलतो, मेसेजवरच बोलायला लागले आजकाल. बोलत नाहीत असं बाबा ही करायला आहे, ती करावं लागतं, असं चर्चा सध्या बंद झाली त्या मोबाईलमुळं.
पण मोबाईल तेवढा बी चांगला आहे आणि वाईट बी तेवढाच आहे. जे आज मावणार ते विषय नाही, पण ह्यांनी बंदच करायला पाहिजे ऑनलाईन गेम वगैरे जे जाहिरात करतात. आता मोठे मोठे नेते ते खेळाडू वगैरे जाहिरात करायला लागलेत, ऑनलाईन जंगल रमी खेळा, ही करा ती करा, ते लेकर त्यात आणि कर्ज उपलब्ध आहे सेकंदात, हे अजून ती मेसेज पडते त्या मोबाईलला बी. ते सध्या बंद केलं पाहिजे मोबाईलवर विषय. काही असे गावामधून काही या संदर्भातलं काही अभियान वगैरे सुरू करायचं काही तुमचा मानस आहे का? अभियान करावं लागणार आहे, सगळे संमतीत घेऊन एक दिवशी ग्रामसभा घेऊन सगळ्या संगत बोलायचे विचार चालू आहेत आमच्या कालपासून. पण थोडं जरा वातावरण थोडं ही होऊ द्यावं लागणार आहे, नंतर घेऊन आम्ही ते करणार आहोत. अभियान राबवायचा विचार आहे, एक 10-12 जणांची टीम करून सगळ्यांनी एकमेकांनी संगनमत करून ते विषय कुठेतरी मार्गी लागले पाहिजेत. एखादा जाई बी लागलेला असला, वाया देणे झालेला असला तर त्याला माणसाच्या प्रवाहात आणून, ती एकलटकी हिंडण्याच्या वेळी त्याला प्रवाहात आणून उभा काय पर्याय करता येतं हे बघणार आहोत आम्ही. ह्याच्यापेक्षा आणखी काही गावातली लोक आहेत. मामा, खरं तर पहिला जुगार जो आहे तो खेळायला लागला की पोलीस यायचे, पकडून घेऊन जायचे उचलून, आणि हे सगळं शहरात चालायचं. आता तुमच्या गावात चालायला लागले, काय वाटतंय? चांगलं नाही हे, पुढच्या पिढीला तर फार वाईट आहे. ह्या असा अवैध धंदा, मी सरांना मी आगाच बोललो, सर तुम्ही एक 10 मिनटं आमच्या गावाला थोडं मार्गदर्शन करा. त्यात 100 लोकांनी ऐकलं, 10 तर लोकांना पटल बरं का. 100 नका ऐका नाही, ती 10 तर लोकांना बरं वाटेल, सुटल तेवढं व्यसन, आणि चांगला मार्ग गावाला लागेल ही म्हणायचं आहे मला. वाया गेलीच, तरुण पिढी वाया गेली, काय इलाज करावा ह्याला? काय वाटतं, काय सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. सरकारनं हे जे अवैध धंदे चालू आहेत ना, ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, तर ह्याला कुठं तर आळा बसेल. आणि डिपार्टमेंट मागच्या 6 महिन्याखाली एक इथलं आमच्या ह्याचं पोलीस डिपार्टमेंट आल्यावर त्याला मी म्हणलं की साहेब ही धंदा जी चालते तर मला तू कुठं तर तुम्ही ह्यांच्यावर बंधन करा. ते मला उलटे बोलले, तू काय रामराज्य आहे का तू असं सांगायला मला, असं त्यांनी उलटं उत्तर दिलं. तर ह्यासाठी काय शासनानं कुठं तर थोडं काहीतरी ह्यांच्यावर डिपार्टमेंटवर लक्ष दिलं तर ही तरुण पिढीचा कुठं तर मार्ग नीट लागल. आणि असं जर चालत राहिलं तर तरुण पिढी बरबाद व्हायला काय वेळ लागणार नाही, असा विषय आहे. तर शासनानं ह्याच्यावर पुरेपूर लक्ष दिलं तर ही कुठं तर ह्याला थांबलं असं माझं मत आहे. पण मग शासनाला भरपूर पैसा यातनं मिळतं कराच्या रूपातनं, म्हणून शासन त्याला प्रोत्साहन देते, असं काय? पैशासाठी मग समाज सगळा बरबाद व्हायला ना. तुमचं पैसे तुम्ही तुमच्या पैशासाठी तिजोरीचं भरण्यासाठी जर समाजाचं नुकसान करीत असाल तर तुम्ही मग काय करता, देशासाठी काय करता, काय करतं शासन? समाज सुधारायचा प्रकार त्यांनी करायचा सोडून समाज उद्ध्वस्त करायचं जर ह्यांनी जर दोन राबविली तर समाजानं काय करायचं? सरकारकडनं काय मागणी आहे, काय सरकारला काय? सरकारला मागणी म्हणजे ही जी चालेल धंदा आहे, कुठं हे ऑनलाईन असेल, हे कुठं दारू असेल, जे मटका असेल, ह्याच्यासाठी कुठं तर निर्बंध त्यांनी घालावा. कुठं तर ही पुन्हा लोक तरुण पिढी मार्गाला लागेल, थांबल, एवढी आमची सरकारला विनंती राहील. तुम्ही सुद्धा गावचेच रहिवाशी आहेत. काय लक्ष्मणने ज्या पद्धतीचा प्रकार केला, काय त्याच्याशी काय संवाद होत होता का तुमचा? बोलणं वगैरे काय होत होतं? बोलणं वगैरे काय नव्हतं सर, पण ते ऑनलाईन बंद केलं पाहिजे शासनानं सगळं. खेळाडूंनी याच्यावर ॲडव्हर्टाईज काढू नये, जेणेकरून की असं गोरगरिबांचं नुकसान होऊ नये. हे बंद केलं पाहिजे त्याने ऑनलाईन सगळं. आपण पाहतोय खरं तर हे बावी गाव आहे, छोटंसं गाव आहे खरं तर, आणि या गावामध्ये ही धक्कादायक घटना जी ती समोर आलेली आहे. मात्र यातून लोक चळवळ जी आहे ती उभी राहावी अशी देखील या ग्रामस्थांची अपेक्षा आहे. जे खेळाडू असतील, जे कलाकार असतील, त्यांचं चित्रपट असेल किंवा त्यांचे जे काही खेळाडूंचे जे फॅन्स आहेत तर ते आता बॉयकॉट आम्ही त्यांचे करू, कारण त्यांनी अशा पद्धतीच्या खेळांना प्रोत्साहन देऊ नये अशी एक माफक अपेक्षा जी आहे ती या गावातले लोक जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बावी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.